नमस्कार, मी अश्विनी भोईर, ग्रंथाली प्रतिभांगण कार्यक्रम समन्वयक. सर्व प्रेक्षकांचं काहीतरी विशेष या कार्यक्रमात मनापासून स्वागत करत आहे. काहीतरी विशेषच्या आजच्या भागात डॉक्टर ममता मंगलानी हिमोफिलिया या आजारावर मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे. डॉक्टर ममता आणि संवादक सुधा तुंबे या दोघींचंही मी इथे प्रतिभांगणमध्ये स्वागत करत आहे. डॉक्टर ममता मंगलानी या MD पेडियाट्रिक आहेत. तसेच डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ ही पदवी देखील प्राप्त आहे. डॉक्टर ममता मंगलानी यांना UK मधील रॉयल कॉलेज ऑफ पेडियाट्रिक अँड चाइल्ड हेल्थ येथील फेलोशिप प्राप्त आहे. डॉक्टर ममता मंगलानी या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बोरिवली येथील सर्वसमावेशक थॅलेसेमिया उपचार, बाल रक्तविकार, कर्करोग व बोन मॅरो प्रत्यारोपण केंद्राच्या माजी संचालक आहेत. सायन येथील लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय व सर्वसाधारण रुग्णालयातील बालरोग विभागाच्या माजी प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेले आहे. तसेच रक्तविकार, कर्करोग व बोन मॅरो प्रत्यारोपण विभागाच्या त्या प्रमुख राहिलेल्या आहेत. HIV ग्रस्त बालकांच्या उपचारासाठीच्या पेडियाट्रिक सेंटर ऑफ एक्सलन्सच्या त्या कार्यक्रम संचालक आहेत. डॉक्टर ममता मंगलानी यांचं प्रतिभांगणमध्ये स्वागत करण्याची विनंती मी वासुदेव तुंबे यांना करत आहे. या पुढील कार्यक्रमाची सूत्र संवादक लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे यांच्याकडे सुपूर्द करत आहे. धन्यवाद. ग्रंथाली प्रतिभांगणच्या काहीतरी विशेष या कार्यक्रमात मला परत एकदा बोलवल्याबद्दल अश्विनीताई तुमचं आभार आणि सर्व विश्वस्तांचा पण आभार मानते मी. सुधाताई. ग्रंथाली परिवारात आपलं पुनश्च स्वागत. ममताताई, थँक्यू. खूप छान वाटतंय तुम्हाला या मंचावर पुन्हा भेटताना. मलाही. अगदी. गेल्या वर्षी आपण एक्झॅक्टली 1 वर्षापूर्वी एप्रिल महिन्यात 9 तारखेला आपण तुमचा 11वा भागात तुम्ही आला होता आणि तेव्हा तुमच्या जीवन प्रवासाची आम्हाला ओळख झाली होती. आणि प्रेक्षकांना मला पुन्हा एकदा आठवण करून द्याविषयी सांगायला वाटतंय की ममताताईंनी राष्ट्रीय स्तरावर एकूण 587 प्रेझेंटेशन्स तेव्हापर्यंत केली होती. 1 वर्षात अजून वाढली असणार. थोडीशी वाढली आहेत. आणि तसंच 1997 साली देशातलं पहिलं पिडियाट्रिक HIV क्लिनिक त्यांनी सुरू केलं असं तेव्हा समजलं होतं. तेव्हा गेल्या वेळेला आपण थॅलेसेमिया आणि सिकल सेल डिसीज यावर अतिशय माहितीपूर्ण असा एपिसोड केला होता. आणि तेव्हा तुम्ही त्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की हिमोफिलियावर आपण एक वेगळा एपिसोड करूया. आमच्या लक्षात आहे आणि ते रेकॉर्डेड पण आहे. आणि इतके दिवस आम्ही का थांबलो तर एवढं थांबलोच आहोत तर 17 एप्रिलला आंतरराष्ट्रीय हिमोफिलिया दिवस आहे. त्यानिमित्ताने तुमचं करूया असं वाटलं. त्याच्यामुळे आणि छान झालं. म्हणजे दुग्ध शर्करा योग साचून आला आता. सो आता आजच्या विषयाकडे वळूया. हिमोफिलिया ऐकून माहिती आहे, जुजबी माहिती आहे, पण नक्की काय हे सविस्तरपणे आमच्या प्रेक्षकांना नक्कीच ऐकायला आवडेल. अगदी ऐतिहासिक त्याला जे आहे ते पण सांगा, कारण लोकांनी इतिहासात शिकलेला आहे. बरोबर. तर हिमोफिलिया हा जो आजार आहे एक अनुवंशिक खूप दुर्मिळ आजार आहे आणि आपल्याला ते X लिंक्ड म्हणजे X क्रोमोझोमद्वारे येतं. तर X क्रोमोझोम आईकडे 2 असतात आणि वडिलांकडे 1च असतं. म्हणजे मुलांमध्ये 1, मुलींमध्ये दोन्ही X क्रोमोझोम असतात. म्हणजे मुलांमध्ये XY असतं म्हणून 1 X असतं. असं इथे 2 X कारण XX असतं. करेक्ट. आता 1 X जर आईच्या 1 Xमध्ये ही डिफेक्ट असेल हिमोफिलियाची तर ती फक्त तिच्या मुलग्यांनाच जाणार आहे. कारण त्यांच्यामध्ये तो 1 जर गेला जो डिफेक्टिव्ह X आहे तर त्यांना आजार होईल. पण जर मुलींमध्ये 1 X डिफेक्टिव्ह आला आणि 1 नॉर्मल आला वडिलांकडून तर त्यांना काही आजार होणार नाही. ते कॅरियर किंवा वाहक म्हणून असतात. वाहकांना काही त्रास नसतो, सिम्पटम्स नसतात, काही आजार नसतं, पण ते पुढच्या पिढीला ते देऊ शकतात. म्हणजे त्यांची जी मुलं होणार आहेत त्यांच्यापैकी जे मुलगे असणार त्यांच्यामध्ये हे पास होऊ शकतं.
म्हणून त्यांना पण आपण आधीच कळवून द्यायला दिलं पाहिजे. तर हिमोफिलिया एक रक्तस्राव रिलेटेड रोग आहे, म्हणजे त्याच्यात रक्तस्राव होतो आणि त्याला ब्लिडिंग डिसऑर्डर म्हणून म्हणतो किंवा कोॲग्युलेशन डिसऑर्डर म्हणतो. जो रक्ताचा जो गोठेपणा होतो, गोठतं, ते गोठण्याच्या ह्याच्यातच डिफेक्ट असतं. आता घोटण्यासाठी काही प्रथिने जरुरी असतात बॉडीमध्ये, रक्तामध्ये, आणि काही प्रथिने अशी असतात जे रक्ताला काय म्हणतात की थिन करतं, म्हणजे पातळ करतं. आता जे पातळ करणारी प्रथिने आहेत आणि गोठे करणारी प्रथिने आहेत, त्यांचा बॅलन्स असेल तर माणसाला कधी एक्सेसिव्ह ब्लिडिंग नाही होणार किंवा रक्तस्राव नाही होणार किंवा गोठे नाही होणार. दोन्ही बाजूनी बॅलन्स व्हायला पाहिजे. ह्याच्यामध्ये कसं असतं, हिमोफिलिया फॅक्टर 8 आणि फॅक्टर 9 हे अशी 2 प्रथिने असतात आणि फॅक्टर 11 हे 3 फॅक्टर्स कमी असल्यामुळे 5 पण म्हणून आहे ना काहीतरी, 5 पण असतं. असे तर फॅक्टर्स 1 to 12 आहेत, पण हिमोफिलिया ज्याला आपण म्हणतो त्याच्यात A, B, C असे 3 असतात. हिमोफिलिया A फॅक्टर 8ची कमतरता असते त्याच्यात, हिमोफिलिया B मध्ये 9ची कमतरता आणि 11 C मध्ये 11ची कमतरता असते. 8 आणि 9 हे दोन्ही एक्स लिंक्ड आहेत, म्हणजे मातेकडून बाळामध्ये जाणार. पण 11 जो आहे तो कोणालाही होऊ शकतो, कारण आईवडील दोन्ही कॅरियर असतात आणि दोन्ही मिळून जेव्हा येतात बाळामध्ये तेव्हा बाळाला हिमोफिलिया C होऊ शकतो. जसं आपण थॅलेसिमियामध्ये म्हटलं होतं की दोन्ही थॅलेसिमिया मायनर असले पालक तर मग ह्याच्या बाळांमध्ये येऊ शकतं. दर प्रेग्नन्सीमध्ये ती 25% चान्स असते. पण एक्स लिंक्डमध्ये कसं आहे, कारण मुलगे दोन्ही एक्स त्यांच्याकडे आईकडून एक येणार, बाबांकडून एक येणार. तर जर एक्स डिफेक्टिव्ह आलं तर मुलगा हिमोफिलिया होणार. एक्स नॉर्मल आला आईकडून तर काहीच नाही. म्हणजे 50% चान्स आहे दर प्रेग्नन्सीमध्ये की जर मुलगा असेल तर त्याला हिमोफिलियाचा आजार होईल. भारतात कमीत कमी मला वाटतंय 1 लाखापर्यंत पेशंट्स आहेत. एवढे? 1 in 1 lakh तेवढी त्याची ॲक्च्युअल इन्सिडन्स आहे. पण आपल्याकडे डायग्नोसिस न होण्यामुळे किंवा लेट डायग्नोसिस झाल्यामुळे किंवा रेजिस्ट्रेशन नाही होत म्हणून आकडे जरा कमी दिसतात. ॲक्च्युअल आकडे अजून जास्त असतील. बापरे. कमीत कमी 100,000 पेशंट्स आहेत हे तर नक्की आहे. आता भारतात सुद्धा आता खूप मोठी संशोधनं होती आहेत आणि म्हणून पेशंट्सना खूप फायदे होत आहेत, ते आपण पुढे बोलूच. पण हे केव्हापासून सुरू झालेलं आहे, रॉयल फॅमिली त्या वेळेपासून, मी साधारणपणे 2 शतकांच्या आधीपासून. 18व्या शतकात, 17व्या किंवा 18व्या शतकात. 18व्या. आणि हे रशियन झारच्या मुलाला, ते अलेक्सिस त्यांचा मुलगा होता, तेव्हा ते रास्पुतीन म्हणून कोणतरी आला आणि ते बरंच आम्ही सिनेमे वगैरे पाहिले एवढं डिटेलमध्ये मला नाही माहिती करण्यासाठी की हे असं ब्लिडिंग डिसऑर्डर होती. ते आता नक्कीच ऐतिहासिक खूप त्याच्यामध्ये काही आहे. आणि मला वाटतं स्पेन आणि जर्मनी तिकडे पण हे सगळीकडे, युरोपमध्ये सगळीकडे पसरलेलं आणि इंडियामध्ये सुद्धा आता सगळीकडे. मला वाटतं अख्ख्या जगात आज तुम्हाला हिमोफिलियाचे पेशंट्स भेटतील. पण प्रिव्हेन्शनमुळे परत ती प्रमाण कमी होत चाललंय. भारतात ऑब्व्हियसली सगळ्या वस्तू उशिराने येतात, उशिराने होतात, म्हणून आपल्याकडे अजून प्रिव्हेन्शन एवढं मोठ्या प्रमाणात होत नाही आहे, म्हणून अजून पेशंट्स आढळत आहेत. तुम्ही मला सांगा, आता हे हिस्टॉरिकल, आता म्हणजे ऐतिहासिक आपला हा रोग आहे, तर तेव्हा काय औषध असतील? त्यावेळी काहीच नव्हतं. 1946 मध्ये पहिल्या वेळी लोकांना समजलं की आपण जर रक्तामधून, डोनरच्या रक्तामधून काही प्रथिने हे करून फ्रीज करून काढले तर त्याने रक्तस्राव बंद करण्याची पॉसिबिलिटी आहे. आणि त्यांनी क्रायोप्रेसिपिटेट नावाचं एक प्रॉडक्ट बनवलं, त्याच्यातने पेशंटना ट्रीट करायला सुरुवात केली आणि त्याने फायदा झाला. त्याच्यानंतर खूप ट्रीटमेंटमध्ये हे झालं आहे ॲडव्हान्समेंट, आणि आज तर आपल्याकडे खूप ऑप्शन्स आहेत, ते आपण पुढे बोलूच. तेच, कारण मला नेहमी वाटतं की ऐतिहासिक आहे तेव्हा आपल्या भारतामध्ये आयुर्वेद होतं,
पण असं आता हे सगळीकडे होतं ते कसे माहिती त्यांना काय त्यांनी केलं असेल म्हणून खरंच मला एकदा कल्पना लागलं नाही आणि आहे. सातत्याने रक्त वाहते हो, भयानक हो, गोष्ट ही हो. सगळी. मरू शकतात. वी हॅव लॉस्ट पेशंट्स असे ब्लिडिंगने. आणि मेंदूमध्ये जर ब्लिडिंग झालं किंवा इंटरनल ऑर्गन्समध्ये ब्लिडिंग झालं तर त्याचं काही इलाजच नसायचं त्यावेळी. एक्झॅक्टली. आज तर आपल्याकडे इलाज असून सुद्धा हे लाईफ थ्रेटनिंग ब्लिडिंग असू शकतं आणि जीवाचा धोका होऊ शकतो. आता एक डॉक्टर म्हणून तुम्हाला म्हणजे आमचा हा प्रोग्राम सुरू होऊन आता आजचा 21वा एपिसोड आहे. 21व्या भागामध्ये बऱ्याच लोकांनी मला विचारलं आहे की डिसऑर्डर आणि डिझीज म्हणजे विकार आणि रोग ह्याच्यात काय फरक आहे. कारण आत्तापर्यंत हा मी प्रश्न विचारला नाही कोणाला. तर आता हे जे हिमोफिलिया किंवा हे जे आहे ह्याला म्हणजे आजार म्हणायचं, रोग म्हणायचं का विकार म्हणायचं? सो विकार आहे. विकार आहे. रोग नाही आहे, कारण सतत त्या पेशंटला काही त्रास नसतं. हां हां. ज्या पेशंटमध्ये डिफेक्ट आहे काहीतरी आणि त्यामुळे सिम्पटम्स येऊ शकतात, लक्षणे येऊ शकतात, होऊ शकतात, त्यांना आपण डिसऑर्डर म्हणतो, विकार म्हणतो. विकार. आणि रोग म्हणजे डिझीज म्हणजे आपल्याला सतत त्याची लक्षणे राहतात किंवा तो आजार असा आहे की मला एखाद्या वेळी झाला की त्याच्यानंतर त्याची लक्षणे सतत दिसणारच माझ्यामध्ये. आणि मी जर तुम्हाला पाहिलं, एक्झामिन केलं तर मला काहीतरी मिळेलच जेणेकरून मला कळेल की ह्या डिझीजनी ग्रस्त आहे माणूस. विकारामध्ये कधीतरी त्याच्याकडे बघून असं वाटणारही नाही की त्याला काही आजार आहे किंवा डिसऑर्डर आहे. अच्छा, असं व्यवस्थित सांगितलं. आता कसं एकदम स्वच्छ कळलं मला तर काय ते आहे म्हणून, कारण खूपच हे कन्फ्युजिंग हो होतं. हो. आता हे सांगायची कारणं काय? कारण मी तुम्हाला बोलले की अनुवांशिक असतं, जनुकांमधून येतं किंवा क्रोमोझोम्स. जनुक म्हणजे क्रोमोझोमचा अजून छोटा भाग, पण क्रोमोझोम अख्खा क्रोमोझोम जो DNA मध्ये असतो तो जो असतो तो डिफेक्टिव्ह असल्यामुळे पालकांकडून मुलांमध्ये जाऊ शकतं. तर कारण सिम्पल आहे, अनुवांशिक. पण नंतर अक्वायर्ड असं म्हणजे नंतर येऊ शकतं? अक्वायर्ड असतं पण क्वचित, व्हेरी रेअर. कसं आहे, फॅक्टर 8, फॅक्टर 9 हे जे प्रथिने आहेत त्यांच्या विरुद्ध जर अँटीबॉडीज उत्पन्न झाल्या माझ्या बॉडीमध्ये कधीतरी, केव्हाही, कुठल्याही आजारामुळे, ऑटोइम्युन डिझिजेसमुळे, इम्युन प्रॉब्लेम्स जे असतात, जे रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, सिस्टमिक लुपस एरिथोमॅटोसिस आहे, अजून पॉलिआर्थरायटिस नोडोजा, डर्मेटोमायोसायटिस, या सर्वांमध्ये अँटीबॉडीज स्वतःच्या सेल्स किंवा टिश्यूजच्या विरुद्ध उत्पन्न होऊन जातात आपल्या बॉडीमध्ये. जर अशी प्रथिने जी अँटीबॉडीज आहेत ती उत्पन्न झाली आणि ती या फॅक्टरच्या विरुद्ध असली तर आपल्याला ही फॅक्टरची कमतरता होणार. त्याला अक्वायर्ड हिमोफिलिया म्हणतो. ती एवढं कॉमन नाही आहे, कमी प्रमाणात दिसून येतं, पण आहे. 10 ते 20% पेशंट्स असे असू शकतात, स्पेशली प्रौढांमध्ये. अरे बापरे, मुलांमध्ये नाही. म्हणजे हे भयानक आहे हो, प्रौढांमध्ये. म्हणजे कधी नंतर होऊ शकतं. इम्युन डिफेक्ट केव्हा पण येऊ शकतं ना, तर म्हणून ते जास्त प्रौढांमध्येच दिसतं. नाही तर कसं की हे सगळं जन्मापासून असतं वगैरे आम्हाला माहिती आहे, पण नंतर होणार म्हटल्यावर जरा भीती वाटते. नाही, अक्वायर्ड नंतरच होतो, मुलांमध्ये कमी प्रपोर्शनमध्ये दिसून येतं. आता हे किती लवकरचं निदान होऊ शकतं? ॲक्च्युली प्रीनेटल डायग्नोसिस होऊ शकतं. अच्छा. हां, आईच्या गर्भात असतानाच आपण त्या होणाऱ्या मुलाचं डायग्नोसिस करू शकतो. ती जेनेटिक डायग्नोसिस करतो आणि ती प्रिव्हेन्शनमध्ये आपण त्याच्याबद्दल विस्तारित बोलूया. पण त्याच्या आधी आपण जन्मताच करू शकतो. जर लक्षणे असतील आणि बाळामध्ये काय असं वाटलं की त्याला रक्तस्राव खूप होत आहे, बंदच होत नाही आहे, रक्त वाहतच राहतं आहे, किंवा अंबलिकल कॉर्डमधून रक्त आलं आणि तेच थांबत नाही आहे, किंवा मेंदूमध्ये रक्त गोठे झाले, तर मग आपण बघायला लागतं की याला काही असा प्रॉब्लेम तर नाही आहे. नाही, गोठे नाही, उलट रक्तस्राव झाला. हां, गोठे होत नाही, गोठत नाही ते रक्त, गोठत नाही आहे रक्त. तर मग आपल्याला वाटतं की ब्लिडिंग काहीतरी आहे, डिसऑर्डर, आणि मग आपण निदान करायला बघतो. त्याच्यात काही ब्लड टेस्ट असतात, त्याच्यापैकी काही टेस्ट कोॲग्युलेशन टेस्ट म्हणतो, प्रोथ्रोम्बिन टाईम अँड ॲक्टिवेटेड पार्शल थ्रोम्बोप्लास्टिन टाईम. ह्या टेस्टनी कळतं की त्याचा प्रॉब्लेम हा आहे की फॅक्टर 8 किंवा 9 कमी आहे आणि त्यामुळे त्याला रक्तस्राव होतो आहे. त्याने मग
पुढे आपण फॅक्टरची लेवल बघतो आणि फॅक्टर लेवल्स कमी असतील तर त्याने कळतं की हिमोफिलिया आहे. पण मग गर्भजलाच्या त्या परीक्षेतून करू शकत नाही का? हल्ली ते ॲम्निओटिक फ्लुइडमधून करतात ना? ॲम्निओटिक फ्लुइडमधून सुद्धा करता येतं, पण ॲम्निओटिक फ्लुइड तुम्ही कलेक्शन 18 to 20 वीक्स 16 to 18 वीक्समध्ये करू शकता. 16 to 18 वीक्स जेव्हा आपण निदान करायला ॲम्निओटिक फ्लुइड घेतो, मग जेनेटिक टेस्टिंगसाठी पाठवायला लागतं आणि त्या जेनेटिक टेस्टिंगचा रिपोर्ट येईपर्यंत 10-12 दिवस जातात. तोपर्यंत प्रेग्नन्सी वाढलेली असते आणि मग जर टर्मिनेट करायचं सुचवलं आईला तर मग ती जरा त्यांना अवघड वाटतं. टर्मिनेशन तर 22 वीकपर्यंत ऑफिशियल आणि 24 वीकपर्यंत आता वाढवलं आहे आपल्या देशामध्ये, पण तरी पण जरा आईला कॉन्शियस होतं, ऑलरेडी पोट दिसायला लागतं, बाकी लोकांना कळून जातं. त्यापेक्षा CVS करून, जे आपण कोरियॉन विलस सॅम्पलिंग करून आधीच 10 ते 15 आठवड्याच्या दरम्यान जर टेस्ट करून घेतलं ते बेटर आहे. टेस्ट सेम करू शकतो जेनेटिक टेस्टिंग, पण ॲम्निओटिक फ्लुइडनी नाही. आणि एकदा टेस्ट झाल्यावर कळालं की याला हिमोफिलिया आहे तर मग आपण आईवडिलांना विचारतो की तुम्हाला पुढे प्रेग्नन्सी करायची आहे की नाही, कारण ह्यामध्ये काही डिफिकल्टीज आणि कॉम्प्लिकेशन्स असे असतात की लाईफ थ्रेटनिंग इश्यूज येऊ शकतात किंवा डिसेबिलिटीज होऊ शकतात किंवा त्यांना पोटेन्शियल फुल्ली भेटत नाही जगण्याचा. म्हणून हा मूल ठेवायचा नाही ठेवायचा ते मग कठीण डायलेमा येऊ शकतं. म्हणून प्रीनेटल डायग्नोसिस ज्यांना नको असेल मूल त्यांच्यासाठीच वर्थ आहे. ज्यांना मूल ठेवायचंच आहे मग प्रीनेटल करून आपण पुढे लवकर काही ट्रीटमेंट देता येत नाही, तर मग कशाला, मग जन्मताच आपण त्याला बघणार आहे. करेक्ट. आणि हे सांगा की आता हे प्रीनेटल आपण जे केलं तर ते हिमोफिलिया आहे त्या आईला ते तिलाही माहीत नसेल ना? आईला, त्या आईला म्हणजे जी आई आहे तिला हे स्वतःला माहीतच नसेल ना की आपल्याला हिमोफिलिया आहे? नाही. मग कुठल्या बेसिसवर आपण करू शकतो? नाही, जर पहिलं मूल ऑलरेडी आहे हिमोफिलियाचं तरच करू शकतो, नाहीतर नाही. हे थॅलेसिमियासारखं नाही. तेच थॅलेसिमियामध्ये कॅरियर स्टेज जो आहे ना तो आपण एका सिम्पल ब्लड टेस्टनी कळू शकतो, पण ह्याच्यात असं नाही आहे. म्हणून हिमोफिलिया सेकंडरी प्रोफिलॅक्सिस प्रिव्हेन्शन सारखं असतं. प्रायमरी प्रिव्हेन्शन इज व्हेरी रेअर. किंवा बहिणीच्या घरात मुलगा आहे मग ह्या बाईचं आपण केलं पाहिजे असं असतं. फॅमिलीमध्ये फॅमिलीमध्ये हां तर आपण ते करायला हो पाहिजे. हो. मॅटर्नल साईडच्या फॅमिलीमध्ये जर तिच्या बहिणींच्या मुलांना आहे किंवा तिच्या मामांना होतं बरोबर असं, यू हॅव टू गो टू पेडिग्री, हायर पेडिग्री, की ग्रँडमदरपासून मग मामांमध्ये. तर असं असेल आपल्याला शंका आहे की तिच्याकडं ती कॅरियर असू शकते, मग तिचं पहिलं टेस्ट करतो. ती कॅरियर निघाली तरच आपण प्रीनेटलची ॲडवाईस देतो. आणि याचे आता दुष्परिणाम काय असतील? तुम्ही थोडेसे सांगितले पण असे अगदी सविस्तरपणे सांगा याचे दुष्परिणाम काय. थॅलेसेमिया आणि सिकल डिसीज भयंकर होते सगळे दुष्परिणाम. त्या मनाने ह्याचं जास्त एवढं जागरूकता नाही आहे. नाही. हिमोफिलियामध्ये कसं आहे, रक्तस्राव होण्यामुळे त्यांना डिपेंडिंग ऑन द सिव्हिअरिटी म्हणजे किती जास्त प्रमाणात त्रास आहे तर ते पर्सेंटेज ऑफ फॅक्टर 8 किती आहे त्याच्यावरनं आम्ही त्याला सौम्य किंवा मॉडरेट किंवा सिव्हिअर असं म्हणतो. तर माइल्डमध्ये दिस डिफेक्ट हॅज व्हेरी गुड अमाऊंट ऑफ फॅक्टर 8 म्हणजे 5 to 50%, 40%. तर म्हणून त्यांना एवढं काही त्रास होत नाही. 5 to 40 आपलं नॉर्मल फॅक्टर 8चं लेवल आहे 50 पासून 150%. आता 50च्या ऐवजी 40 झालं तर काय एवढं काही मोठं काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. 40, 30, 20 तरी पण काही नाही, एवढं इनफ आहे. पण जर मॉडरेट असेल 1 to 5% तर त्यांना कधी पण मार लागलं तर लगेच रक्तस्राव होणार किंवा त्यांना काहीतरी सर्जिकल प्रोसिजर करावं लागलं, डेंटल एक्स्ट्रॅक्शन किंवा दात पडतायत तेव्हा होऊ शकतं आपोआपसुद्धा. पण जास्त करून त्यांना मार लागण्यानंतरच होतो रक्तस्राव. आता जी सिव्हिअर आहेत लेस दॅन 1% त्यांच्यामध्ये आपोआप रक्तस्राव होतो काही प्रोव्होकेशन नसताना सुद्धा. म्हणजे जन्मताच त्यांना मेंदूमध्ये रक्तस्राव होणं किंवा त्यांना कॉर्डमधून अम्बिलिकल कॉर्डमधून रक्तस्राव होणं. मग कुठेही तुम्ही टोचलं तर मोठं एकदम ब्रूज होऊन जाईल
निळसर जे होतं ना ते. तर हे जे होतं ते सिव्हिअरमध्ये, आणि सिव्हिअरमध्ये जसे ते मग मोठे होतात मुलं, जशी ती क्रूज आणि क्रॉल करायला लागतात, तेव्हा त्यांना सांध्यांमध्ये त्रास व्हायला लागतात, गुडघ्यामध्ये गुडघे सुजायला लागतात, मग अँकल्स आणि हे एल्बोज हे सुजायला लागतात, त्याच्या आतमध्ये ब्लिडिंग होतो, रक्तस्राव. तर आणि इंटरनल ऑर्गन्समध्ये कधी मार लागलं पोटाला तर इंटरनल ऑर्गन्समध्ये ब्लिडिंग होऊ शकतं. अशी सगळी लक्षणं दिसतात. हातांवर पायांवर तर निळसर जे होतं ते होतंच, पण बाकी जे इतर ब्लिडिंग आहे ते मेजर ब्लिडिंग. मग स्नायूंमध्ये त्यांना मसल्समध्ये पण ब्लिडिंग होऊ शकतो आणि ते मेजर ब्लिडिंग असू शकतं, जेणेकरून ते एक्सॅंग्युनेट होऊन त्यांचा जीवाचा धोका होऊ शकतो. ही सर्व लक्षणे आहेत हिमोफिलियाची. बहुतेक सांधे सुजून जास्त करून ते येतात आमच्याकडे, आणि गुडघे हा मेन टार्गेट असतो. आणि ह्याला आपण जर ट्रीटमेंट लवकर दिली आणि प्रोफिलॅक्सिस जे आपण देतो, प्रिव्हेन्शन, बंधात्मक जी ट्रीटमेंट आहे, त्याने आपण काय करू शकतो की थांबवू शकतो त्यांचा जॉईंटचा जो प्रॉब्लेम पुढे दुष्परिणाम होणार आहे. डिसेबिलिटी थांबवू शकतो, किंवा डिस्ट्रक्शन जी जॉईंटची असते कार्टिलेजची वगैरे ती थांबवू शकतो. पण जर तुम्ही फक्त ऑन डिमांड ट्रीटमेंट देत राहिलात, जेव्हा रक्तस्राव झालं आहे किंवा गुडघा सुजला आहे तेव्हा आला पेशंट हॉस्पिटलमध्ये आणि आपण तेव्हा फक्त ट्रीट केलं फॅक्टर देऊन, तर त्यांनी काय आपण ती थांबवू शकत नाही. ते होत राहणार त्रास, कारण 3-4 तासात ती इन्फ्लमेशन सुरू होऊन जातं, आणि मग इन्फ्लमेशन एकदा सुरू झालं की त्याला थांबवायला वेळ लागतो. तर तुम्ही जरी फॅक्टर रिप्लेस केला तर ते काय एकदम बरं होणार नाही, आणि जॉईंट त्यांचा खराब होणारच. ठीक आहे. औषधं असतात का ते फॅक्टर्सची? फॅक्टरच असतं ते, फॅक्टरच असतं. 8 आणि 9 अशी असतात फॅक्टर्स असतात. फॅक्टर्स असतात ते छोट्या वायल्समध्ये येतात. 250 युनिट्स, 500 युनिट्स. आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक ml ब्लडमध्ये 1 युनिट असतं. अच्छा. तर त्याप्रमाणे त्याचं आम्ही कॅल्क्युलेशन करतो की ॲटलिस्ट त्याला 10 ते 20% पर्यंत न्यायचं, कारण त्याने रक्तस्राव थांबतं. तर ते करण्यासाठी त्याला किती लागणार ते कॅल्क्युलेट करून त्याला IV मध्ये देतो. सो IV म्हणजे नसामध्ये. आता एक बालबोध प्रश्न, की आता हे तुम्ही लहान मुलांबद्दल सांगितलं, लहान मुलांना आपण एवढी वॅक्सिन्स देतो, तेव्हा त्या सुई, मला त्याला भीतीच वाटते की ती सुई टोचली तरी रक्त येणारच ना. येतच. ॲक्च्युली काय करायचं असतं की हिमोफिलिया डायग्नोसिस असेल तर ते मोठ्या अक्षरात लिहून द्यायला हवं मुलांना पेपरावर, आणि तो पेपर त्यांनी नेहमी कुठल्याही डॉक्टरकडे गेल्या तर दाखवायला हवं. त्याच्यात आम्ही काय लिहितो की जर वॅक्सिन द्यायची आहे तर इंट्रामस्क्युलर न देऊन सबक्युटेनियसली द्या, वरच्यावर असं, वरच्यावर. आणि जर ते करायला शक्य नसेल, कारण ती वॅक्सिन तशी देऊ शकत नाही, तर द्या तुम्ही स्नायूंमध्ये, परंतु त्याच्यात तुम्ही 15 मिनिटे एकदम कंप्लीट प्रेशर देऊन नंतर सोडा मुलाला. असंच तुम्ही एक छोटंसं कापूस लावून 2 मिनटं असं करून पाठवून दिलं तर त्याने प्रेशर इनफ होणार नाही ह्या मुलासाठी, आणि ह्याला रक्तस्रावाचा प्रॉब्लेम आहे. तर म्हणून 15 मिनिटे कंटिन्युअस प्रेशर देऊन, चांगला प्रेशर देऊन तुम्ही केलं तर काही त्रास होत नाही. कारण काय होतं की रक्तस्राव झाला की ब्लड प्रेशर खाली येतं ना. पण ते रक्तस्राव म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना ते एकदम अचानक रक्त आपलं वाहून गेलं तर. अच्छा, तरच होतं. म्हणजे खूप जास्त रक्त बाहेर पडलं तर 10% आपल्या बॉडी ब्लड व्हॉल्यूम पैकी जर बाहेर गेलं, वाहून गेलं, तरच ब्लड प्रेशरमध्ये फरक येणार. आपण इथे छोट्या मोठ्या रक्तस्रावाचं बोलतोय. आता वॅक्सिन दिलं की सुई कशी असते, एकदम बारीक, तेवढ्यामधून त्या भोकेमधून किती रक्त वाहणार आहे. तर जास्त वाहणार नाही, पण थोडं 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 करून तिथे मोठा स्वेलिंग येऊन परत निळसर होऊन ते त्रास होणार आहे बाळाला, दुखणार आहे, ताप येऊ शकतं, आणि आई एकदम घाबरून जाईल. त्यामुळे त्यांना समजून द्यायला हवं आहे, रक्तस्रावामुळे काही मोठं कॉम्प्लिकेशन होणार वॅक्सिनेशनच्या वेळी तसं नाही आहे. पण अशी दुष्परिणाम झाली की मग आई पुढचं वॅक्सिन घ्यायला येणार नाही. म्हणून आपण ते करू नये म्हणून सांगायला हवं की बाबा प्रेशर देऊन सगळं करूया, काही नाही होणार. आणि मग शाळांमध्ये पण शिक्षकांना सांगा. हो हो हो. ॲक्च्युली तसं
इझिली बोलत नाहीत पालक, कारण त्यांना भीती वाटते की माझ्या मुलाला परत ते वेगळं ठेवतील किंवा विचार करतील की ह्याचा आजार दुसऱ्या मुलांमध्ये येईल. आपल्याकडे कसं आहे ना, काही पण क्लिअरली समजत नाही, टीचर्स पण नाही, प्रिन्सिपल पण नाही, आणि त्यांना समजवलं तरी ते म्हणतील हो आम्ही समजलं आहे, पण त्या पणवर थांबतात. तसं होऊ नये म्हणून प्रॉपरली एक्सप्लेन करून, काउन्सलिंग करून टीचर्सना आपण समजवायला हवं की बाबा हे जे आजार आहेत ना ते काय म्हणतात संसर्गजनिक नाही आहेत, आणि म्हणून तुम्ही घाबरू नका. त्या मुलाला फक्त काय काळजी लागणार आहे ती तुम्ही समजून घ्या. जर कधी तो पडला, रक्तस्राव व्हायला लागला तर ह्याला लगेच हॉस्पिटलमध्ये पोचवा आणि तेव्हा प्रेशर द्या चांगलं. जिथे पण लागलं आहे ना तिथे प्रेशर द्या बँडेज करून, जेणेकरून थोडंसं तरी रक्तस्राव थांबेल. एवढं समजून द्यायला हरकत नाही. आणि त्यांनी कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स नाही खेळायचे, ते तुम्ही काळजी घ्या. त्याला फुटबॉल, क्रिकेट हे सगळं खेळायला लावू नका. त्यांनी फक्त इंडोर गेम्स खेळायची, कॅरम, चेस, लुडो हे सगळे तुम्ही अलाव करा. पण बाहेर जाऊन जे बॉल फेकायचं किंवा असं असेल, धावायचं असेल ते करू नका. स्विमिंग करू शकतात पण डायव्हिंग नाही करायचं. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना समजून दिल्या की मूल सेफ राहील. आणि आता बायका असतात, हे मी स्त्रियांच्या बाबतीत सांगते की सहजपणे स्वयंपाक करताना कुठेतरी चिरतं, कुठेतरी कापतो आपलं बोट, आणि हे अशा वेळी आपण हळद, अतिशय मला माहीत नाही ते किती बरोबर आहे किंवा चुकीचं आहे, पण आपल्याला सवय असते की पटकन हळद किंवा नळाखाली हात धरतो, हळद लावतो आणि व्यवस्थित ते थांबतं रक्त. आता ह्या ज्या बायका असतात की ज्यांना, स्त्रिया असतात की ज्यांना हिमोफिलिया, अशाने मग अशा वेळी प्रथमोपचार काय करायचे? मग पहिलं तर बायकांमध्ये इझिली हिमोफिलिया तुम्हाला आढळणार नाही. मी जसं समजावलं की हे एक्सनी आहे म्हणून, पण खूप कमी प्रमाणात बायकांमध्ये अक्वायर्ड हिमोफिलिया दिसून येतं किंवा त्यांच्यामध्ये फॉन विलेब्रँड डिझीज हा प्रकरण असतो, जो पण रक्तस्रावाचाच डिसऑर्डर आहे. आता असं काही असेल तर त्यांना परत ते प्रेशर, पहिलं प्रेशर, अच्छा कुठेही तुमचं कापलं तर पहिलं त्याला प्रेशर द्या. हळद लावायचं आणि पाण्याखाली टाकायचं ते करू नका. प्रेशर देऊन तुम्ही जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोचा. बँडेज करून थोडंसं आणि प्रेशरनी धरून तुम्ही हॉस्पिटलला जा. तिथे तुमचं चांगलं बँडेजिंग करतील तर रक्तस्राव थांबेल. तेवढंच करायचं आहे, दुसरं काय नाही. बाकी आपण घरगुती जे आपण करतो ते आपल्या नॉर्मल लोकांसाठी ठीक आहे, कारण रक्तस्राव तर होणार नाही, ते तर थांबणारच, अगदी 2 मिनिटात थांबणार, 3 मिनिटात, म्हणून त्याची आपल्याला काळजी नाही आहे. पण ज्यांच्यामध्ये थांबतच नाही त्यांनी ते करून फक्त बसायचं नसतं. प्रथमोपचार तसं करत बसायचं नाही, आधी हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट. आणि त्यांना आधीपासून सवय झालेली असेल आणि अचानक काही कळणार नाही ना असं. आणि जर डायग्नोसिस असेल तर, डायग्नोसिसच नसेल तर मग पहिल्या वेळी तर अजून त्रास होऊ शकतो. तर पहिल्या वेळी जेव्हा काही ब्लिडिंग होतो ना किंवा रक्तस्राव होतो यांना, तर ते त्यांना डॉक्टरांकडेच न्यावं लागतं. आणि मग निदान झाल्यावर कळतं की काय करावं. काही औषधं पण आहेत, आम्ही सांगतो की तुम्हाला कुठेही रक्तस्राव झालं तर लगेच ही औषधे पण घ्या. आणि त्या पण ते मेनली नाकामधून रक्त आलं, तोंडामधून रक्त आलं, त्याच्यासाठी औषधे आहेत जेणेकरून त्यांचं रक्त येण्याचं थांबू शकतं. आणि एक आता जरा काय म्हणतात असं प्रश्न विचारू का नको असं मला वाटत होतं, पण बऱ्याच माझ्या मैत्रिणींना असा प्रश्न आहे की वयात आलेल्या मुली असतात, त्यांना मासिक पाळी येते, आणि असं नाही की आता तुम्ही म्हणतात लाखात एखादा असतं, आणि ते नेमकं अशा मुलींना जेव्हा होतं तेव्हा त्यांचं काय? जसं मी बोलले, मुलींमध्ये तुम्हाला आढळणारच नाही हिमोफिलियाच्या बद्दल बोलतोय. रक्तस्रावचे अजून काही विकार आहेत ते आपण बोलत नाही आज, म्हणून मी थोडक्यातच त्याच्याबद्दल बोलते. समजा एखादीला हिमोफिलिया असेल, खूप, मी तर आजपर्यंत 40 वर्षे मी या प्रोफेशनमध्ये असून एकही मुलगी हिमोफिलिया अनुवंशिक बघितली नाही आहे, अक्वायर्ड बघितली आहे एखादी. तर असेल तर मग तुम्ही त्यांना हॉर्मोनल ट्रीटमेंट देता, गायनेकोलॉजिस्टला रिफर करून, जेणेकरून तिचं मेन्सेस कमी येणार आणि ऑटोमॅटिकली ते रेग्युलेटेड होणार. एंडोमेट्रियल थिकनेस आपण रेग्युलेट करून त्याचं मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग कमी करू शकतो. ते करावं लागतं ते.
ते फॉन विलेब्रँड डिझीज जे मी हो, तेच. आधी त्याचा उल्लेख केला, त्या डिझीजचे अशी मुलं माझ्याकडे आहेत आणि त्या मुलींना आम्ही असं ट्रीट करतो आणि त्याने थांबतं. तो पण असं अनुवंशिकच disease. अनुवंशिक आहे, पण तो कसा आहे ऑटोझोमल डॉमिनंट म्हणतो, म्हणजे आई किंवा वडील कोणामध्येही असेल एकामध्ये तरी ते मुलामध्ये आजार म्हणून येऊ शकतं. Correct. आणि नाकातून जेव्हा रक्त येतं तेव्हा त्याचं काय असं, त्याला काही नाव आहे वेगळं नाही का? एपिस्टेक्सिस. एपिस्टेक्सिस. एपिस्टेक्सिस म्हणतो. नाकातून रक्त येणं खूप मला वाटतं स्वाभाविक आहे. कॉमन आहे. हिमोफिलिया खूप कॉमन आहे. तर त्याच्यात काय करावं जेव्हा रक्त वाहतंय, पहिलं तर त्यांनी नाक पकडून फक्त बसावं असं नाही आहे, कारण लोकांना वाटतं की प्रेस केलं, पिंच केलं तर बरं होईल. पिंच करून तुम्ही नाकातून बाहेर येण्याचं बंद करू शकता, पण नाकाच्या आत ते आतमध्ये जाणार, तुमच्या घशात जाणार आणि मग घशाच्या द्वारे तुमच्या पोटात जाणार आहे. तर काय तुम्ही रक्तस्राव थांबवत नाही आहे ते करून, तर तुम्ही आईस पॅक्स लावायचे, लगेच प्रेशर द्यायचा सुरुवातीला आणि आईस पॅक्स लावायचे. आईस पॅक्सने फायदा होतो, किंवा जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन पॅकिंग करून घ्यायचं जोपर्यंत तुम्ही स्पेशल ट्रीटमेंट घेत नाही, जी हिमोफिलियाची ट्रीटमेंट आहे. हिमोफिलियाची ट्रीटमेंट दिल्यावर ते आपोआप थांबतं. ते फॅक्टर ट्रीटमेंट. फॅक्टर ट्रीटमेंट मग थांबतं. कारण कायम आता उन्हाळा आहे, तर बऱ्याच लोकांना उन्हाळ्याचा पण त्रास होतो आणि नाकातून रक्त येतं. तर त्याच्यात मी जे पूर्वी म्हटलं ना की एक औषध आहे ट्रॅनॅक्झमिक ॲसिड किंवा EACA, एप्सिलॉन अमायनो कॅप्रोइक ॲसिड, ही औषधे आहेत जी आपण नाकाचं रक्तस्राव थांबण्यासाठी आणि तोंडात मधून येत असेल तर ही औषधे देतो. कारण आपल्या तोंडामध्ये आणि नाकाच्या म्युकोझल जे असतात ना, म्युकोझल मेम्ब्रेन्स, त्याच्यामधून जे एक पदार्थ रिलीज होतो तो फर्दर आपल्या ब्लिडिंगला भर देतो. आणि हा जो ट्रॅनॅक्झमिक ॲसिड आणि EACA आहे त्याच्या विरुद्ध काम करतं, म्हणून त्याने आपल्याला फायदा होतो, थांबू शकतो. बेसिकली रक्त गोठलं की ते रक्तस्राव थांबतं नॅचरली. पण रक्त गोठल्यानंतर सुद्धा जर तुम्ही त्याला खोडलं, करेक्ट, म्हणजे क्लॉट फॉर्म होतो ना, तो चांगला नाही होत आपोआप. त्याच्यानंतर आपण फॅक्टर दिलं तर ते फर्म होऊन जाईल. तुम्ही फॅक्टर नाही दिलं आणि असंच थांबलात की आता गोठलंय तर राहू देऊ आपण, तर परत ते पडू शकतं आणि परत रक्तस्राव सुरू होऊ शकतं. ते कठीण आहे थोडं. हिमोफिलियामध्ये आपल्याला खूप जागरूक राहावं लागतं पेशंटबद्दल. आता हे पण पूर्णपणे बरे होतात का पेशंट्स? असं आहे की हिमोफिलियामध्ये ट्रीटमेंट जी आहे ती जास्त करून फॅक्टर रिप्लेसमेंटची पूर्वीपासून. तर 1946 मी बोलले की आपण क्रायोप्रेसिपिटेड पदार्थ हे तयार केलेले ब्लडमधून, डोनरच्या ब्लडमधून प्लाझ्मा सेपरेट करून त्याच्यामधून जे काही प्रथिने फ्रीज करून वापरायचो, फ्रीज करून थॉ करून. नंतर आलं की आपण प्लाझ्मामधून हा फॅक्टरच फक्त वेगळा काढून घेऊया आणि फॅक्टरचे वायल्स बनवूया. तर ते बनवायला सुरुवात झाली. ती झालं 1970s मध्ये, 60s 70s मध्ये. मग त्याच्या पुढे त्यांनी जेव्हा जीन कळालं आपल्याला की कुठल्या जीनमध्ये डिफेक्ट आहे हिमोफिलिया होण्यासाठी, तर त्या जीनवरून रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीनी त्यांनी फॅक्टर्स तयार करायला सुरुवात केली. कारण तिथे तुम्हाला प्लाझ्मा लागायचा. प्लाझ्मा कुठून येईल? लोकांच्या रक्तामधून. आणि रक्त केवढं भेटेल आपल्याला? तर ज्या प्रमाणात आपल्याला ते फॅक्टर्स हवे होते त्या प्रमाणात आपण बनवू शकत नव्हतो आणि सगळ्यांना त्याचा फायदा होत नव्हता. आणि रोग पण होऊ शकतात ना रक्तातून? रोग तर होऊ शकतात, HIV, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C, पण ती एक बाजूला ठेवा. इवन तुम्हाला ट्रीटमेंट द्यायला भेटणार नाही ना ट्रीटमेंट. तर म्हणून त्यांनी रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी सुरू केली. आता दोन्हीमध्ये काही फायदे आहेत आणि काही त्रुटी आहेत. तर प्लाझ्मा जो आहे तो आपल्या ह्युमनमधूनच आहे, म्हणून आपल्या बॉडीला ते आपल्या बॉडीमधून ते अँटीबॉडीज उत्पन्न होत नाही त्याच्या विरुद्ध, त्या फॅक्टरच्या विरुद्ध, कारण दुसऱ्या माणसाकडूनच आलेलं आहे, ह्युमनच आहे. तर रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी जी वापरली त्याच्या विरुद्ध आपली बॉडी अँटीबॉडीज तयार करायला लागते. अरे बापरे. मग अँटीबॉडीज तयार केले म्हणजे ते फॅक्टरची असर होणार नाही. मग पुढे तुम्ही जेव्हा रक्तस्राव झाला आणि पेशंटला तुम्ही फॅक्टर द्याल, रक्तस्राव थांबत नाही.
कारण त्याच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज झालेले आहेत. तर दोन्हीचे फायदे आणि त्रुट्या आहेत. प्लाझ्मा डिराईव्हमधून आपल्याला हे इन्फेक्शन्स होऊ शकतात, जंतुसंसर्ग, आणि इथे तुम्हाला ही प्रॉब्लेम होऊ शकतात. ह्याच्यामध्ये पण अँटीबॉडीज होतात, पण पर्सेंटेज कमी आहे, एकदम कमी प्रमाणात. 25% पेशंट्सना होतात, इथे 40 ते 50% पेशंट्सना उत्पन्न होतात. तर इट इज अ व्हेरी बिग प्रॉब्लेम. तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. मग परत दुसरी ट्रीटमेंट द्यावी लागते. जर अँटीबॉडीज उत्पन्न झाले, त्याला इनिबिटर्स म्हणतो, इनिबिटर्स उत्पन्न झाले तर तुम्हाला ट्रीटमेंट ही लागू होणार नाही. फॅक्टर्स देऊन तुम्हाला काही वेगळं बायपासिंग एजंट्स द्यावे लागतात. बायपासिंग एजंट्स म्हणजे एक ॲक्टिवेटेड फॅक्टर 7 म्हणून मिळतं, आणि दुसरं आहे ॲक्टिवेटेड प्रोथ्रोम्बिन कॉम्प्लेक्स कॉन्सन्ट्रेट. त्याची लाईफ खूप शॉर्ट आहे. द फॅक्टर 8ची लाईफ आहे 8 ते 12 तास. मी एकदा दिलं तर मला 12 तासांनी रिपीट करायचं आहे. पण हे जे फॅक्टर 7 आहे त्याची 2 तास आहे. मग एकदा दिलं की 2 तासांनी परत द्यायचं, तर किती देणार तुम्ही नाही थांबत असेल तर. म्हणून इश्यूज येतात की कसं याला ट्रीट करावं. म्हणून इनिबिटर्स होऊ नये म्हणून कुठला वापरायचा, प्लाझ्मावाला वापरायचा की रिकॉम्बिनंट, हा प्रश्न पडतो. पण रिकॉम्बिनंट जंतुसंसर्गाच्या हिशोबाने खूपच सेफ आहे, म्हणून तो जास्त वापरला जातो. त्याच्यामुळे ते पूर्णपणे बरे होऊ शकतात. पूर्णपणे बरे होणार असं नाही आहे. अच्छा, ओके. ही ट्रीटमेंट कशी आहे, रिप्लेसमेंट. तेवढ्या जेव्हा रक्तस्राव होतोय आपण फॅक्टर रिप्लेस करतोय की नाही, म्हणून तो तात्पुरतं रक्तस्राव थांबेल. परत तुमचं फॅक्टर तर कमीच होणार आहे ना, बॉडीमध्ये ते मेटाबॉलाइज होतो, आणि 8 ते 12 तास मी म्हटलं ना सस्टेन होतो. त्याच्यानंतर परत खालती येणार, पुन्हा रक्तस्राव होऊ शकतं. मग 3 दिवस 5 दिवस देत राहतो, जोपर्यंत त्याचे गोठे झाले आहेत की नाही ते बघायला, रक्त बरोबर झाले. हो, अरे बापरे, असं आहे. तर पूर्णपणे बरं करण्यासाठी अजून वेगळी ट्रीटमेंट आहे, पण त्याच्या आधी हे फॅक्टर्स आपण देतो आणि इनिबिटर्स पैदा होतात, आणि त्यामुळे आपण पुढे परत दुसरी ट्रीटमेंट द्यावी लागते, जेणेकरून परत त्रास होऊ शकतो, किंवा खूप वेळा द्यावं लागतं, किंवा त्याच्याने थ्रॉम्बोसिस होतो, मग घोटतं रक्त. मग कसं काय करायचं, म्हणून खूप संशोधन झालेलं आहे आता, आणि नॉन फॅक्टर थेरपीज आता अवेलेबल झाले. अच्छा. नॉन फॅक्टर थेरपीजमध्ये 3 प्रकारचे ॲक्च्युली ट्रीटमेंट्स आहेत. एक आहे एमिसिझुमॅब आणि मायमेट. हे 2 जे आहेत ते फॅक्टर 8 बद्दलचेच आहेत फक्त. अच्छा. 9साठी नाही आहेत. आणि हे 8चे मायमॅटिक्स आहेत, म्हणजे 8 सारखं वागतात बॉडीमध्ये, पण 8 नाही आहेत. पण हे प्रोफिलॅक्सिससाठी फक्त प्रतिबंधासाठी आहे, ट्रीटमेंटसाठी नाही लागू होत. इन्हिबिटर्स तयार होऊ नयेत म्हणून हे द्यायचं. हां, इन्हिबिटर्स नाही, ब्लिडिंग होऊच नाही. ओके. ब्लिडिंगच नाही होणार जर तुम्ही हे देत राहिलात. परंतु महाग आहेत, सगळ्यांना ते पोचत नाही. अजून आपल्या रुटीन पब्लिक हॉस्पिटल्समध्ये अवेलेबल नसल्यामुळे गरीब पेशंटना त्रास होतो, भेटत नाही. पण त्याच्यानंतर अजून काही ट्रीटमेंट्स आलेले आहेत. कॉन्सिझुमॅब म्हणून एक मॉलिक्यूल आहे, जी आपल्याकडे ना इंट्रिन्सिक पाथवे आणि एक्स्ट्रिन्सिक पाथवे 2 असतात रक्ताला गोठण्यासाठी. तर इंट्रिन्सिक पाथवे जो आहे त्याच्यावर 8, 9 दोन्ही आहेत. एक्स्ट्रिन्सिक पाथवे आहे त्याच्यात फॅक्टर 7 येतं. ओके. एक्स्ट्रिन्सिक फॅक्टरला थांबवण्यासाठी किंवा इनिबिट करण्यासाठी एक फॅक्टर आहे टिश्यू फॅक्टर पाथवे इनिबिटर. ओके. आता इंट्रिन्सिक पाथवेमध्ये डिफेक्ट आहे, बरोबर, म्हणून ब्लिडिंग होत आहे. इथे तुमचं इनिबिट करत आहे, कारण ते करायला देत नाही आहे रक्ताला घट्ट. आता कसं मॅनेज करायचं, तर जो त्याचा इनिबिटर आहे त्याला आपण बाहेरून इनिबिट करायचं. बापरे. त्याला इनिबिट केलं की हा पाथवे जागरूक होऊन जाईल. हा पाथवे चालत नाही आहे तर आपण ह्या पाथवेला ॲक्टिवेट करूया आणि मग रक्तस्राव थांबेल. बायपास टाईप गोठेल, रक्त गोठेल. तर बायपास टाईप किंवा दुसरी पाथवे जी आहे अवेलेबल, जी एक्स्ट्रिन्सिक पाथवे आहे ती आपल्याला बाहेरून कट होतो ना, तर तेव्हा ती ॲक्टिवेट होते. आणि आतून वेन्समध्ये किंवा आर्टरीजमध्ये काही इंजुरी होते
तेव्हा ती इंट्रिन्सिक पाथवे सुरू होते. तर म्हणून 2 वेगळे पाथवे असल्यामुळे आपण एक पाथवे नाही चालत आहे तर दुसरं ॲक्टिवेट करू शकतो. पण जर आपण नॅचरली याला ॲक्टिवेटेड ठेवलं असतं दोन्हींना एकत्र, तर मग आपल्या बॉडीमध्ये नेहमी ब्लड गोठलं असतं. ते नको आहे. म्हणून देवानी तिथे इनिबिटर दिलं आहे त्या पाथवेला. त्या पाथवेच्या इनिबिटरला आपण जर सप्रेस केलं तर ती पाथवे ॲक्टिवेट होऊन जाईल, जेणेकरून मग आपल्याला रक्तस्राव थांबवता येईल. आता ती ट्रीटमेंट आहे कॉन्सिझुमॅब आणि एक मास्टिसिमॅब, ही आहे. 2 आहेत ड्रग्स आणि दोन्ही अवेलेबल आहेत, पण दोन्ही मुलांमध्ये अजून अलाउड नाही आहे, FDA अप्रुव्हल नाही आहे. एमिसुझुमॅब सगळ्यांमध्ये देऊ शकतो, न्यूबॉर्नपासून जे काही वय असेल आपण वापरू शकतो, पण ही नाही वापरू शकत. ही दोन्ही फॅक्टर 8 आणि 9 दोन्हीसाठी आहे. अजून काही आहेत जी अशी प्रथिने आहेत जी आपले जे रक्त हे करतं, मी काय थिन परत विसरून जाते, पातळ करतं, तो शब्दच मला विसरून जाते. तर पातळ करण्यासाठी जे नॅचरल प्रथिने असतात आपल्या बॉडीमध्ये, त्यांना आपण जर हे केलं, स्टॉप केलं, तर ती ब्लिडिंग कमी होणार. बरोबर, करेक्ट. तर त्यांना स्टॉप करण्यासाठी काही औषधे आहेत, आणि ती पण आता फिटुसिरान म्हणून नावं इम्पॉर्टंट नाही आहेत, पण प्रेक्षकांना कदाचित फायदा होईल. फिटुसिरान म्हणून एक आहे, मग सर्पिन PC म्हणून एक आहे, आणि सर्पिन इनिबिटर्स असं म्हणतो. तर सर्पिन इनिबिटर्स म्हणजे जी आपली अशी प्रथिने आहेत जी रक्ताला पातळ करायला आहेत नॅचरली, त्यांना आपण मग थांबवायचं, जेणेकरून रक्त पातळ राहणार नाही आणि रक्तस्राव होणार. तर असे खूप ट्रीटमेंट्स नवीन आता निघाली आहेत. पण कुठलीही ट्रीटमेंट जी आता मी उल्लेख केले, एकही ट्रीटमेंट क्युरेटिव्ह नाही आहे आणि पूर्णपणे तुम्ही बरं करू शकत नाही हिमोफिलियाला ह्या ट्रीटमेंट्सनी. पण एक होप आहे मोठी, ती आहे जीन थेरपी. आणि जीन थेरपी वेस्टर्न वर्ल्डमध्ये फारसं संशोधन झालेलं आहे, तिथे वापरतायत. पण हिमोफिलिया B त्याला खूप यश मिळालेलं आहे. हिमोफिलिया A मध्ये अजून एवढं यश 9 फॅक्टरसाठी यश आहे. 9 आणि 9 आपल्याकडे कमीच आहे, मेनली 8 आहे. 80 ते 85% पेशंट्स 8चे असतात, 15-20% फक्त 9चे असतात. त्याच्यासाठी ऑलरेडी जीन थेरपी काम करतंय. लॉंग टर्म फॉलोअप पण आता सुरू आहे आणि असं वाटतंय की ती सक्सेसफुल होणार आहे. जीन थेरपीबद्दल सांगा थोडंसं. ओके, जीन थेरपी म्हणजे कसं करतो, एक व्हायरल वेक्टर घेतो, ॲडिनो असोसिएटेड व्हायरस किंवा लेंटी व्हायरस, त्याला आपण नॉर्मल जीननी हे करतो, इंड्यूस करतो. त्याच्या आतमधली जीन आहे ना, ती हिमोफिलियाची नॉर्मल जीन त्याच्यात टाकतो. मग ती व्हायरस पेशंटचे सेल्स घेऊन पेशंटना आपण इंजेक्ट करतो इंट्राव्हिनसली, आणि मग पेशंटच्या लिव्हरमध्ये ते जाऊन ते लिव्हरचे जे सेल्स जे उत्पन्न करतात हे फॅक्टर्स, त्याला जाऊन ते नॉर्मलाइज करतं, कारण ते ट्रान्सफेक्ट करतं सेल्सना. मग त्या सेल्समध्ये ही नॉर्मल जीन ॲक्टिवेट होऊन जाते, मग ती प्रोड्यूस करते फॅक्टर 8 आणि फॅक्टर 9. ओके, त्याप्रमाणे करू शकतो. तर कसं आहे, फॅक्टर 8साठी अजून यश नाही मिळालेलं आहे. 9मध्ये आहे, पण 9 आपल्याकडे गरज नाही एवढी. 9मध्ये इनिबिटर्स उत्पन्न सुद्धा होत नाही जास्त, 3% इनिबिटर्स होतात, म्हणून त्यांना तर ट्रीटमेंटची पण त्रास नाही. आता जीन थेरपी बाहेरगावी जी करतात ती ॲडिनो असोसिएटेड व्हायरस घेऊन करत होते. आपल्या देशात हे एकदम प्राईड वाटते, मला गर्व वाटतो की आपल्या स्वतःच्या देशात CMC वेल्लोरमध्ये, तामिळनाडूमध्ये, तिथे जे डॉक्टर्स आहेत त्यांनी लेंटी व्हायरल वेक्टर वापरून जीन थेरपी सक्सेसफुली हिमोफिलिया B ऑलरेडी उत्पन्न केली आहे. फार छान. तर एकदम छान, खूप छान वाटतं की आपण वेगळ्यापणे करतोय. आणि ॲडिनो असोसिएटेड व्हायरस इंडियामध्ये आपण वापरलं तर आपल्या सर्वांमध्ये त्याच्या अँटीबॉडीज असतात. ओके, कारण आपल्याला खूप त्याचा जंतू संसर्ग लागतो लहानपणी. अच्छा, तर त्या पेशंट्सना आपण हे दिलं तर ते लगेच डॅमेज होऊन जाईल, म्हणजे त्याला मारून टाकतील अँटीबॉडीज ॲडिनो व्हायरसला, तर मग जीन पोचणारच नाही लिव्हरपर्यंत. म्हणून त्यांनी लेंटी व्हायरस वापरला. क्या बात आहे, खूपच छान. बरं वाटतं ना की व्हेरी मेक इन इंडिया. व्हेरी गुड, मेक इन इंडिया. खूप छान वाटतं.
आणि आता मला एक महत्त्वाचं आहे की आता एवढं ऐकल्यावर पटलं मला की 21 डिसेबिलिटीजमध्ये ह्याला का घेतलं. म्हणजे भारत सरकारच्या 21 अपंगत्वांच्या यादीमध्ये yes. कारण आधी वाटलं होतं की हिमोफिलिया असं का त्याला का घेतलंय. नाही घ्यायलाच हवं. राईट्स ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी ॲक्टमध्ये 2016मध्ये त्यांना इन्क्लूड केलं आहे. त्यांची सांधे, गुडघे किंवा अँकल्स किंवा एल्बोज हे सगळे एवढे खराब होऊन जातात, स्पेशली जे पूर्वीचे पेशंट्स आहेत. आता तरी पेशंट्सना चांगली ट्रीटमेंट मिळण्याची एक शक्यता आहे आणि अप्रोप्रिएटली प्रोफिलॅक्सिस दिलं तर मग त्यांचे सांधे खराब होत नाही. पण पूर्वीचे जे पेशंट आहेत त्यांना खूप डिसेबिलिटीज आहेत, 40% जास्त डिसेबिलिटी आहे. म्हणून त्यांना ह्यांच्यामध्ये समावेश करणं खूप गरजेचं होतं. थॅलेसिमिया, सिकल सेल, हिमोफिलिया आहे, तिन्ही समावेश झालेले आहेत. पण त्यांना अजून एक जॉब रिझर्वेशन नाही मिळालेलं आहे. त्याच्याबद्दल खूप फाईट्स चालू आहेत आणि कोर्टात पिल्स पण आहेत. तर बघूया कसं काय येतंय पुढे. आणि आता आपण जेव्हा थॅलेसेमियाबद्दल बोललो तेव्हा तुम्ही सांगितलं की स्टेम सेल थेरपीमध्ये ते पूर्णपणे बरं होऊ शकतं. तुम्ही एक उदाहरण पण दिले एका छोट्या मुलीचं. तसं आता ह्याच्यामध्ये आपण नाही, कारण हे स्टेम सेलची डिफेक्ट नाही आहे. ओके. लिव्हरमध्ये उत्पन्न होणारे फॅक्टर्स आहेत. लिव्हर सेल्स नॉर्मल असायला पाहिजेत. ओके. लिव्हरमधले नाही. नाही. कारण कुठेतरी एक वाटलं होतं की ह्याच्यामध्ये पण होऊ शकेल. नाही. आणि एंडोथिलियल सेल्समधून उत्पन्न होतं. तर मग ते स्टेम सेल्सच्या डिफेक्टला आपण करेक्ट करण्यासाठी स्टेम सेल वापरू शकतो. पण ही स्टेम सेलची डिफेक्टच नसल्यामुळे नाही करू शकत. आणि ब्लड ट्रान्सफ्युजन वगैरे काहीच नाही. ट्रान्सफ्युजन, क्रायोप्रेसिपिटेट, प्लाझ्मा ते द्यायचो पूर्वी. पण आता रिफाईंड ट्रीटमेंट्स अवेलेबल असल्यामुळे आपण ते देत नाही. नाहीतर पूर्वी तेच द्यायचो, प्लाझ्मा द्यायचो. त्यांना फुल रेड ब्लड सेल्सची तर गरजच नाही. रेड ब्लड सेल्स केव्हा लागायचे, जेव्हा त्यांचं रक्तस्राव खूप झालेलं असावं, तर मग इवन त्यांचं हिमोग्लोबिन कमी व्हायचं, मग द्यायचो. पण ट्रीटमेंट वाईज त्यांना प्लाझ्मा किंवा क्रायोप्रेसिपिटेट ह्याची गरज असायची. आता फॅक्टर्स असल्यामुळे ते देत नाही. आणि आता औषधे आली आहेत म्हणून त्यामुळे फॅक्टर्ससुद्धा आपण कदाचित देणार आहे. फॅक्टर्सबद्दल एक अजून सांगते. मी बोलले की 8 ते 12 तास असतं त्यांचं लाईफ. पण आता त्यांनी एक्सटेंडेड लाईफवाले फॅक्टर्स बनवले आहेत फार्मानी. म्हणून तीही एक चांगली गोष्ट आहे की आपण जर प्रोफिलॅक्सिस दिलं, म्हणजे प्रतिबंधात्मक उपचार करत असो, तर त्याच्यात आपण त्यांना दर आठवड्यात 2-3 वेळा द्यायची गरज असायची पूर्वी फॅक्टर. आणि ते घरी पण द्यायला एनकरेज करायचो. पण IV असल्यामुळे ते इझी नव्हतं इंडियामध्ये. अब्रॉड देतात, UK, US मध्ये. तर ती एव्हरी वीक थ्राईस इट इज डिफिकल्ट. त्यांनी हॉस्पिटलमध्ये जायचं, घ्यायचं. ॲडमिट नाही, OPD बेसिसवरच द्यायचो. ते 15 मिनिटात फक्त इंजेक्ट करायला लागतं. पण आता असे फॅक्टर्स आलेत ज्यांची हाफ लाईफ 5 दिवस आहे, 4 दिवस आहे. तर ती आठवड्यातनं एकदा पण देऊन प्रोफिलॅक्सिस चांगलं होतं, म्हणजे त्यांना रक्तस्राव होत नाही. असं करून आता ती फॅक्टर्स अवेलेबल आहेत. ट्रीटमेंटसाठी पण ती फॅक्टर्स वापरू शकतो जी लॉंग लाईफची आहेत. परंतु तरी पण आपल्याला त्यांना इंजेक्शन तर द्यावंच लागतंय. म्हणून जी दुसरी औषधं आहेत ते सगळी सबक्युटेनियस इंजेक्शन्स आहेत, वरच्यावर चमडीच्या आत. तर त्याच्यात काय घरी पण ते देऊ शकतात आणि त्याची साईड इफेक्ट्स बिलकुल नेग्लिजिबल आहेत. म्हणून आम्ही आता एनकरेज करतो की तशी ट्रीटमेंट, आणि ती परत एका आठवड्यातनं एकदा आहे किंवा महिन्यातनं एकदा आहे, अशी आहेत सगळी. जे मी एमिसिझुमॅब, कॉन्सिझुमॅब, ही सगळी मास्टिसिमॅब, हे सगळी जी मी तुम्हाला सांगितले सगळी सबक्युटेनियस आहेत आणि सगळी एका आठवड्यात किंवा 2 आठवड्यातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा आहे. हे सगळं सरळ झालं आहे, आता सिम्पल झालं आहे. म्हणून बेटर की आपण फॅक्टर्स न देऊन या ट्रीटमेंट्सवर त्यांना घेऊ आणि हळूहळू त्यांना बेटर लाईफ, लेस स्प्रिक्स, लेस स्पोक्स, IV मध्ये नाही द्यायचं, हे सगळं करूया, जेणेकरून त्यांचं जे लाईफ क्वालिटी ऑफ लाईफ आहे ते पण सुधरेल. भारतात हे सहज अवेलेबल आहेत, पण अजून मुलांमध्ये अजून अलाउड नाही आहे. फक्त एक अलाउड आहे जी फॅक्टर 8 साठी आहे, एमिसिझुमॅब. बाकी अजून अप्रूव्ड नाही आहेत मुलांसाठी. पण या मुलांचं शिक्षण वगैरे होऊ शकतं? हो, नॉर्मल असतात ना ते. काही करिअरमध्ये पण खूप पुढे जातात. ज्यांना जास्त त्रास होत नाही ते नॉर्मल सारखेच दिसतात. आणि ज्यांना सांध्यांमध्ये त्रास होऊन जातं, आर्थरायटिस सारखं, आर्थ्रोपॅथी,
त्यांना त्रास होतो चालण्यामध्ये, मग ते क्रचेस घेतात वगैरे. अदरवाईज नॉर्मल सारखे असतात. शिक्षण वगैरे हो, पुढे हो, हायर एज्युकेशन हो, वगैरे हो, सगळं करतात ना. इंजिनियर्स, CAs, डॉक्टर्स. क्या बात. माझे एक रेझिडेंट डॉक्टर होता, तो स्वतः हिमोफिलियाक होता. आणि तो डॉक्टर आहे. हां, खूप छान वाटतं असं ऐकायला की एवढं भवितव्य यांचं चांगलं हो. असू शकतं. हे हो. फक्त हे अपंगत्वाच्या यादीत आहे. अपंगत्व आणि मध्ये कुठे लाईफ थ्रेटनिंग ब्लीड झाली तर जीवाचा पण धोका होतो ना. अगदी खरं आहे. मग पालकांसाठी किती डिफिकल्ट. अख्खा वेळ सतर्क राहायला पाहिजे. म्हणून प्रोफिलॅक्सिस जर सुरू केलं लहानपणीपासून, प्रोफिलॅक्सिसमध्ये पण वेगवेगळे टाईपचे आहेत. प्रायमरी प्रोफिलॅक्सिस म्हणजे एक पहिलं ब्लीड झालं की तुम्ही सुरू करून टाका, सतत देत राहा. दुसरं ब्लीड झाल्यानंतर जर तुम्ही देताय तर ते सेकंडरी प्रोफिलॅक्सिस. त्याच्यात जॉईंटमध्ये कधी कधी थोडंसं त्रास होऊन जातं ऑलरेडी. आणि टर्शरी प्रोफिलॅक्सिस तर एकदम लेट आहे आणि ते काय फायद्याचं नाही आहे. प्रायमरी प्रोफिलॅक्सिस जर आपण ठरवलं की सर्व मुलांना आपण ते देऊ, तर पहिली ब्लीड झाली आणि त्याच्यानंतर त्यांना चालूच ठेवायला सांगूया, ती बेस्ट आहे. बघूया आता पुढे चांगलं होतं आहे सगळीकडे. मेडिकल फील्ड अगदी वाढली आहे आणि ॲडव्हान्स झाली आहे. पुढे बघूया कसं होतं. खरं होऊ दे असं आशा आहे. हो. जसं तर आपल्याकडे कुष्ठरोग होता एकेकाळी, हो. लेप्रसी, आता तो नाही म्हणजे खूपच कमी झाला आहे. किंवा आता बऱ्याच आता TB होता, तो आता कमी झाला आहे. तसं आता हेमोफिलिया ही डिझॉर्डर म्हणजे विकार आहे आणि तो औषधांनी आता कमी होऊ शकेल ही एक आशा आहे. हो. आणि प्रीनेटल डायग्नोसिस करून खरंय, जर खरंय. तुम्ही प्रिव्हेंट केलं, खरंय. जन्मच नाही अगदी खरंय. करायला दिलं, तर मग एक तोही प्रकरण आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर ते जागरूकता आणि अभियान- क्युरेटिव्ह ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, केअर आणि क्युअर तिन्ही इम्पॉर्टंट आहेत. कंट्रोल, केअर आणि क्युअर आम्ही असं म्हणतो. थॅलेसिमियामध्ये पण तसंच अगदी बोललो खरंय. होतो, याच्यात पण तसंच आहे, कंट्रोल, केअर अँड क्युअर. अगदी खरंय. आता सध्या हा हिमोफिलियाचा आठवडा चालू आहे, बरोबर. 17 एप्रिलला जागतिक हिमोफिलियाचा दिवस असतो. त्या निमित्ताने आम्ही मुद्दामून हा एपिसोड करतोय, हे पुन्हा मी आपल्या प्रेक्षकांना सांगते. आणि त्याच्यासाठी आता ह्या आठवडाभरात तुम्ही काय काय म्हणजे करतात ते अवेअर म्हणजे कसं तुम्ही जागरूकता अभियान सो करता? या वर्षाचा जो थीम आहे डायग्नोसिस द फर्स्ट स्टेप टू केअर. म्हणजे डायग्नोसिस सुद्धा होत नसतं, हे निदान करायचं. निदान तेही होत नसतं किती ठिकाणी. तर छोट्या छोट्या डिस्ट्रिक्ट्समध्ये किंवा रुरल एरियाजमध्ये खूप त्रास आहे. म्हणून ह्यावेळी त्याची जागरूकता करायला सरकारने घेतले. आणि वर्ल्ड हिमोफिलिया फेडरेशन आहे, त्यांनी खूप पोस्टर्स बनवले आहेत जेणेकरून ही जागरूकता वाढेल की बाबा तुम्हाला असं रक्तस्राव होत असेल तर तुम्ही निदान करून घ्या आणि तुमच्या मुलाला हिमोफिलिया आहे का नाही हे जाणून घ्या. जाणून घेतल्यावर प्रोफिलॅक्सिस घेणं खूप गरजेचं आहे आणि पुढे कशी काळजी बाळगावी हे सगळं समजवून देत आहेत. तर वर्कशॉप्स होत आहेत खूप ठिकाणी. पेशंट ग्रुप्समध्ये खूप हे पसरवत आहेत की तुम्ही सगळ्यांना सांगा. तर एज्युकेशनल मटेरियल शेअर करतायत, असं करून जागरूकता वाढवत आहेत. लहान गावांमध्ये वगैरे पण आहे, डिस्ट्रिक्ट्समध्ये तर खूप आहे. मग तिकडच्या सरकारी रुग्णालयात वगैरे हो, करतात ना. NHMच्या द्वारे ही सगळी जागरूकता चालू आहे. प्रेक्षकांना पण आपण सांगूया, तुम्ही सांगायला हरकत नाही. बरोबर आहे. सगळ्यांनी सांगावं लोकांना की रक्तस्राव होत असेल तर प्लीज निदान करण्यासाठी कुठल्याही डॉक्टरांकडे किंवा हॉस्पिटलमध्ये पोचा. आणि निदान झाल्यावर ट्रीटमेंटसाठी हिमोफिलिया ट्रीटमेंट सेंटर्स काही ठिकाणी आहेत. आपल्या मुंबई शहरात सुद्धा सगळ्या म्युन्सिपल हॉस्पिटल्समध्ये, गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि प्रायव्हेटमध्ये सुद्धा ऑफकोर्स ट्रीटमेंट अवेलेबल आहे. तुम्ही जिथे जाऊ शकता तिथे जा, ट्रीटमेंट नक्की घ्या, प्रोफिलॅक्सिस ट्रीटमेंट घ्या. थांबू नका की रक्तस्राव झाल्यावर आपण फॅक्टर घेऊ. तर आधीपासून ती प्रोफिलॅक्सिस ट्रीटमेंट घेऊन ते आपण थांबवू शकतो आणि त्रास कमी करू शकतो मुलांना. तर रक्तस्राव विकार असलेल्या मुलांसाठी काय करावे आणि काय करू नये याबद्दल मी जरा जे माझ्याकडे आहे चेकलिस्ट ती जरा सांगते. काय करू नये किंवा टाळावे. सो इंट्रामस्क्युलर इंजेक्शन टाळावे. जसं आपण बोललो वॅक्सिनेशनच्या वेळी इंट्रामस्क्युलर न देऊन सबक्युटेनस देऊया, ते करणं आवश्यक आहे. पण जर इंट्रामस्क्युलर देणे आवश्यक असेल स्नायूमध्ये तर आपण 15 मिनटे किमान घट्ट दाब द्या आणि चोळू नका. अधूनमधून चोळत राहतो ना आपण, बघतो हे थांबलं का, तसं करू नका. 15 मिनटे कंटिन्युअस प्रेशर द्या.
संपर्क किंवा धक्काबुक्कीचे खेळ टाळा. कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स, फुटबॉल, हॉकी, कुस्ती, कबड्डी इतर. सायकल चालवताना हेल्मेट, कोपर व गुडघ्यांचे गार्ड वापरा. सो नी कॅप्स, एल्बो कॅप्स येतात ते. हे इतर मुलांना पण खरं गरजेचं असतं. सगळ्यांनाच आहे की नाही गरजेचं, आणि वापरतच नाही. पण नॉर्मल मुलांना तशी रिस्ट्रिक्शन करून फायदा नाही. हेल्मेट ठीक आहे, हेल्मेट ठीक आहे, पण बाकीचे जे कॅप्स आहेत, नी कॅप्स, एल्बो कॅप्स, याची एवढी गरज नाही. आयडियली करायला पाहिजे. पडण्याची, जसं क्रिकेटमध्ये घालतात गार्ड्स, तसे गार्ड्स घालावे. पडण्याची शक्यता असलेली कामे टाळा. घरामध्ये सुद्धा फर्निचर्सना राऊंडेड एजेस द्या, तेही करणं खूप इम्पॉर्टंट आहे. पोहणे चालेल पण डायव्हिंग करू नये. काही औषधांचा वापर टाळायचा. अँटीकोॲग्युलंट्स जे ब्लडला थिन करतात, म्हणजे रक्ताला पातळ करतात, तशी औषधे. आता 1 मिनिट, आपल्याला हार्टसाठी आपण तशी घेतो ना औषधं. हो, पण हार्ट पेशंट होण्यासाठी तेवढ्यापर्यंत ते जगायला हवे पहिलं तर, आणि त्यांना प्रिव्हेन्शन शिकवायला हवं. हे हार्ट डिझीज होऊ नये. यांना मग त्यांना हार्ट डिझीजची शक्यता पण कमी होणार, कारण त्यांचं रक्त पातळच आहे. मग जी आपण ब्रुफेन वगैरे घेतो ना, काही पण दुखतं आहे थोडं, पुढे हे झालं आहे, आपल्याला सूज आली आहे, ते टाळायचं, ते नाही घ्यायचं. इंडोमेथसिन, डायक्लोफेनाक ही औषधे. आता औषधे तर तुम्हाला आठवणार नाही, मी बोलते आता, तुम्ही ऐकताय, पण पुढे विसरून जाणार. म्हणून हा असा पेपर एक आम्ही सर्व पेशंटना देतो जे हिमोफिलियाचे आहेत किंवा ब्लिडिंग डिसऑर्डरचे, काय तुम्ही टाळायचं आहे. आणि त्यांना सांगतो की तुम्ही कुठल्याही डॉक्टराकडे गेलात तर हा पेपर तुम्ही बरोबर घेऊन जा आणि त्यांना दाखवा की काही औषधे तुम्हाला चालणार नाही, नाहीतर डॉक्टरांनाही कधी तर लक्षात येणार नाही आणि देऊन टाकतील. कडक किंवा धारदार पदार्थ टाळा खाताना. सो सुके मेवे, कडक चॉकलेट, कडक नॉनव्हेज इत्यादी टाळायला हवं. काय करावे, हे काय नाही करावे हे होतं. काय करावे, मुलायम ब्रशचा टूथब्रश वापरा, मुलायम ब्रिसल्सचा. मऊ आणि ब्रश सॉफ्ट टूथब्रश, आणि मऊ आणि सहज चावता येणारे अन्न खा. कोणतीही औषधे किंवा उपचार करण्यापूर्वी डॉक्टर व दंतवैद्यांना आपल्या रक्तस्राव विकाराबद्दल जरूर सांगा. शारीरिक क्रियाकलाप करताना सुरक्षा उपकरणे, प्रोटेक्टिव्ह गिअर वापरा. प्रवासात आपत्कालीन क्रमांक व उपचार योजना सोबत ठेवा. एवढं तुम्ही सांगायला हवं. सर्व जे रक्तस्रावचे विकारामध्ये आहेत त्यांना कळवावं. डूज अँड डोंट्स जे आहेत. अगदी व्यवस्थित आहे ना, सगळं छान तुम्ही तयार केलं आहे. आणि हे चांगलं प्रबोधन चांगलं झालं आहे की हिमोफिलिया असलेल्या पेशंटसाठी काय करायला पाहिजे समाजाने. हो, हे समाजासाठी आहे. म्हणजे आम्हाला आमच्या समजा असं बाहेर जाताना असं एखादं ब्लिडिंग चालू आहे, तर आता सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की हे हिमोफिलियाचा पेशंट असू शकतो, आणि ताबडतोब शेजारच्या जवळच्या डॉक्टरकडे घेऊन जायला. बरोबर. आणि जोपर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही तोपर्यंत जिथे रक्तस्राव होतोय तिथे थोडंसं कॉटन गॉज घेऊन दाबून ठेवायचं. आणि कधी वरच्या लेव्हलला करायचं ते तो अवयव. हो, ओके. नाही, वरच्या नाही, असं त्या वुंडवरच. अच्छा, इंजुरीवरच, जिथे लागलंय किंवा जिथे रक्तस्राव होतंय त्याच्यावर तुम्ही झाकून, कारण तुमच्या हाताला रक्त लागायला नको ना, ते पण काळजी बाळगावी लागेल. म्हणून काहीतरी गॉज पीसेस किंवा कॉटन घेऊन दाबून ठेवायचं. कपड्याने किंवा मोठा कपडा घेऊन, त्याचाच कपडा घेऊन त्याने जे घातलंय त्याच्यामधनंच काहीतरी उचलून दाबून ठेवायचं, जोपर्यंत तुम्ही दुसरं काही हातात तुम्हाला येत नाही. गॉज पीस, कॉटन हे काय रस्त्यावर भेटणार नाही. खरं, रुमाल वगैरे असं काही. हां, जे पण काही तुमच्याकडे असेल ज्याला तुम्ही जरा जाडं करून मग दाबून ठेवायचं. हे किती सगळं वेगळंच आहे ना. म्हणजे आपल्याला साधारणपणे सर्वसामान्य लोकांना कल्पनाही नसते की असं काही असू शकतं. बरोबर. आम्ही नुसतं नाव ऐकलं, आम्ही नुसतं ते ऐकलंय की इतिहासात असं त्याला कोणाचं झालं होतं, पण इतकं ह्याचे दुष्परिणाम आहेत किंवा हे इतकं भयानक प्रकार आहे. आता भयानक म्हणता येत नाही, कारण आता त्याच्यावर आपण आता त्याचे उपचार करतो आहोत आणि आपण सकारात्मक दृष्टिकोन असल्याशी कारण. बरोबर आहे, राईट. आणि आता मला शेवटचं समाजाकडून तुमच्या काय अपेक्षा? समाजाकडून हीच अपेक्षा आहे. मुख्य म्हणजे डिसेबिलिटीच्या यादीत आहे त्याचं नोकरीसाठी, ते पण सांगा या प्लॅटफॉर्मवर. ते तर मी अपील करीन गव्हर्नमेंटला
की त्यांना नोकरीसाठी सुद्धा रिझर्वेशन असावं, कारण त्यांचं काही चुकत नाही आहे, अनुवांशिक आजार आहे, त्यांना एवढा त्रास होतो आहे, ऑलरेडी त्यांची लाईफची पोटेन्शियल कमी होते, त्याच्यात आपण त्यांना अजून जॉबमध्ये रिझर्वेशन देणार नाही तर कसं होईल, तर त्यांना ते द्यावं पहिलं तर. दुसरी गोष्ट समाजांनी भेदभाव करायचा नाही. भेदभाव बिलकुल नाही करायचं, नो डिस्क्रिमिनेशन. तिसरं पेशंटला स्टिग्मटाईज करू नका, त्याच्यात पण भेदभाव येतो ना, मुलाला वेगळं बसवणं शाळेमध्ये किंवा असं बोलून टाकणं सगळ्यांच्या समोर की बाबा तुला आजार आहे, हिमोफिलिया आहे, तर तू बाकी मुलांबरोबर हे करू नको ते करू नको. ते चौथं की समाजानेही बघावं की जर पेशंटला रक्तस्राव होतो आहे तर कसं त्याची काळजी घ्यावी त्यावेळेस, आणि कॉन्टॅक्ट स्पोर्ट्ससाठी डिस्करेज करणं आणि बाकीचे जे रूटीन करू शकतो सायकलिंग वगैरे स्विमिंग त्याच्यात त्याला एनकरेज करणं, हे सगळं करणं पण समाजाचंच काम आहे, टीचर्सचं काम आहे स्कूलमध्ये, आणि घरी पालकांचं काम आहे. आणि डाएट म्हणजे त्याला आहाराबद्दल काही सांगू शकाल का याच्यासाठी? आहार नॉर्मल द्यायचा आहे जसं दुसऱ्या मुलांना देतो, फक्त आपण बोललो की हार्ड वस्तू द्यायची नाही, चावायला कठीण, कारण आतमध्ये जर लागलं त्याला तर तोंडामध्ये रक्तस्राव होऊ शकतो आणि तो खूप कठीण असतो. तिथे तुम्ही प्रेशर देऊ शकत नाही, तिथे तुम्हाला ते ट्रॅनेक्झमिक आणि ESC जे मी म्हटलं ते द्यावं लागेल लगेच, पण ते काय हातात असतं असं नाही आहे किंवा घरात असतं असं नाही आहे, मग ते घेऊन यायला वेळ लागू शकतं. म्हणून ते होऊ नये, प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर आपण नेहमी म्हणतो, तर ते होऊ नये म्हणून आपण काळजी बाळगावी. आणि लोह असलेले पदार्थ खाऊ शकतात म्हणजे हो बेटर ना, कारण त्यांचं तर रक्तस्राव चालूच आहे कुठे ना कुठे, तर मग त्यांचा लोह आता कमीच होणार आहे, लोह असलेले पदार्थ खाऊ शकतात. खूप छान, एकदम. अजून काही कोणाला प्रश्न वगैरे विचारायचे असेल तर? छान झालं, एक मुद्द्यावर चांगलं स्पष्टीकरण सविस्तर आहे, असे काही मनात बघा, थँक्यू. इतकं तुम्ही सविस्तरपणे छान सांगितलंय, सगळं नीट अगदी म्हणजे औषधांसकट सांगायचं. आणि हे बघा बघताना असं म्हणजे एक असं कम्प्लीट आम्ही त्याला मराठीमध्ये उहापोह म्हणतो. तर हिमोफिलिया म्हणजे काय, हे कोणाला पाहिजे असेल मराठीमध्ये तर हा आजचा एपिसोड आहे. थँक्यू. आणि तुम्ही आजपर्यंत तर हे आपलं दुसरा एपिसोड आहे, आणि तुम्ही थॅलेसेमिया, सिकल सेल डिसीज आणि आता हिमोफिलिया हे तिन्ही जे 21 अपंगाच्या ज्या यादीत आहेत त्या तिन्हीबद्दल तुम्ही इतकं फार छान तुम्ही सांगितले, सविस्तरपणे सगळ्या हे एपिसोड्स केलेले आहेत, आणि त्याच्यामुळे सगळ्या प्रेक्षकांशी तुमचं रक्ताचं नातं निर्माण झालं म्हणतो तसं की. आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू.